तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील एक मोठा गट हा काँग्रेसमध्ये जायच्या तयारीमध्ये आहे असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेला आहे। शरद पवारांच्या पक्षातील या आमदारांचे मागील काही दिवसांपासून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही तटकरे म्हणाले। पवारांच्या पक्षातला एक मोठा गट नाराज आहे आणि या गटातील नेते अनेक दिवसांपासून सोनिया गांधींना भेटण्यासाठी त्यांची वेळ मागतायत असंही ते म्हणाले। तटकरेंचा हा दावा खरा असल्यास 4 जून रोजी लोकसभेच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला कमी जागा मिळाल्या तर मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असं राजकीय जाणकार सांगतात। तर तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं उत्तरही मिळालेलं आहे। 4 जून नंतर अजित पवार गटातील अनेक आमदार हे बाहेर पडणार आहेत असं मेहबूब शेख यांनी म्हटलंय। आमच्या पक्षात ज्यांचं सिल्वर वकूवर शरद पवार साहेबांच्यावर प्रेम आहे तीच लोक आता शिल्लक राहिली। जे इकडे तिकडे पळणारे होते, दुसऱ्याच्या घरात डोकवणारे होते, ते सगळे लोक निघून गेले। आमच्या पक्षातून आता कोणी फुटणार नाही। तर सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या पक्षातले बरेच आमदार हे 4 जूनच्या नंतर दुसरीकडे जाण्याच्या शोधात आहेत। बऱ्याच लोकांचे निरोप आता आमच्या पक्षाकडे यायला लागलेत आणि 4 जूनच्या नंतर सुनील तटकरे हे देखील भाजपामध्ये काही आमदारांच्या सोबत डायरेक्ट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत, कारण त्यांना शरद पवार साहेबांच्याकडे एंट्री मिळणार नाही। म्हणून आता ते गोंधळलेल्या अवस्थेत सुनील तटकरे आहेत। म्हणून आता आपला पक्ष वाचवायचा आहे किंवा आपल्या पक्षातले आमदार हे शरद पवार साहेबांकडे जाऊ नये, त्यांना आपल्याला भारतीय जनता पार्टीत घेऊन जायचंय। म्हणून ते असे काहीतरी वक्तव्य करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या पक्षाला सावरायचा केविलवाना प्रयत्न करतायत। त्यांच्या मीटिंग एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।